आताची मोठी अपडेट आहे। आरोग्यमंत्री राजेश टोपे पत्रकारांशी संवाद साधतायत, थेट जाऊया। आज एकच दिवस लस पुरेल का साठा आहे आणि मुंबईत देखील पुढच्या 3च दिवसांचा साठा आहे। केंद्राकडे आपण मागणी केली आहे का? केंद्राकडे नेमकं काय उत्तर मिळालं? आज जागतिक आरोग्य दिन आहे। जागतिक आरोग्य दिनामध्ये आजची थीम अशी आहे की बिल्डिंग अ फेअरर अँड हेल्दियर वर्ल्ड। त्यामुळे आजच्या जागतिक आरोग्य दिनाच्या सर्वप्रथम मी महाराष्ट्रातल्या जनतेला मनापासूनच्या शुभेच्छा देतो। त्यांचं आरोग्य अतिशय चांगलं राहावं, म्हणजे ते निरोगी राहावेत अशा पद्धतीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि आपण लवकर कोरोनामुक्त व्हावं अशा सुद्धा मनापासूनच्या शुभेच्छा देतो। काल सायंकाळी साधारणपणे 6 वाजता देशाचे म्हणजे भारत सरकारचे स्वास्थ्य मंत्री आरोग्य मंत्री श्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्याबरोबर देशाच्या 9 राज्यांच्या हेल्थ मिनिस्टरची VC झाली। ती VC साधारण 2 तास चालली। त्यामध्ये महाराष्ट्राच्या वतीनं मी जे सांगितलं ते महत्त्वाचे मुद्दे असे की सगळ्यात पहिलं महाराष्ट्र सरकार हे असं आहे आघाडी सरकार की जे केंद्र सरकारच्या जेवढ्या म्हणून आत्तापर्यंत टीम झाल्या मार्गदर्शन करण्यासाठी ICMRची गाईडलाईन या सगळ्यांचा तंतोतंत पालन करणारं राज्य आहे। मी अत्यंत खात्रीपूर्वक त्यांना विश्वास दिला की 3T प्रिन्सिपल अतिशय कठोरपणे पाळायचं असेल तर ते महाराष्ट्रातच पाळलं जातं। मग ट्रॅकिंग ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट असेल, सगळ्यात महत्त्वाचं जेवढे काही कठोर निर्णय घेऊन कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर करायचं आहे, जी तुमची अपेक्षा आहे त्यासाठी सुद्धा आम्ही सगळे कठोर निर्णय घेतलेत। एवढ्यापर्यंत घेतलेत की आता आम्ही दिवसासुद्धा जमावबंदी केली आहे, रात्रीचा कर्फ्यू केला आहे। अनेक व्यापाऱ्यांचा विरोध घेऊन सुद्धा मोठ्या पद्धतीनं दुकानं बंद करून गर्दी टाळण्याच्या दृष्टिकोनातून जे जे म्हणून करता येईल ते करण्याचा सर्व प्रयत्न केलेला आहे। सॅटर्डे संडेला सुद्धा लॉकडाऊन केलेला आहे। मला असं वाटतं की हा मी प्राथमिक दृष्टिकोनातून त्यांना सांगितलं की ज्या तुम्हाला अपेक्षा आहेत त्या राज्य सरकारने सगळ्या केलेल्या आहेत। आता आमच्या अपेक्षा काय आहेत त्या मी त्यांना फार स्पष्ट सांगितल्या। म्हणलं माननीय जावडेकर साहेबांनी एक अत्यंत आव्हानात्मक गोष्ट आम्हाला सांगितली, जी मी त्यांना सांगितलं डॉक्टर हर्षवर्धनजी तुमच्याशी भेट घेतल्यानंतर त्यांनी ट्विट करून सांगितलं की ज्या दिवशी आम्ही 3 लाख लसीकरण करत होतो दररोज, त्यांनी सांगितलं 6 लाख करा, दुप्पट करा आणि तेवढे लसचे डोस केंद्र सरकारकडून पुरवठा केले जातील। आम्ही हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे। दररोज राज्य 4.5 लाख ते आता 5 लाखापर्यंत सुद्धा आम्ही टच होऊ आणि 6 लाखाला जायला वेळ लागणार नाही। त्यामुळे आज 4.5 लाखामध्येच अनेक आमच्या सध्याच्या असलेल्या वॅक्सिनेशन सेंटर्सला लस नाही म्हणून बंद ठेवावं लागतंय। लोक तिथे येत आहेत आणि आमच्या हेल्थ वर्कर्सला आणि हेल्थ कर्मचाऱ्यांना सांगावं लागतं की बाबा लस आली नाही तू घरी जा, असं सांगण्याची पाळी अनेक राज्याच्या केंद्रांवर येते। या सर्व गोष्टीला लसीचा सप्लाय मी पहिल्या दिवशीपासून म्हणत होतो की लस सप्लाय आम्हाला लवकर करा आणि आमच्या गतीनं करा, जेणेकरून आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं काम करता येईल। देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे 1 नंबरचं लसीकरण करणारं राज्य आहे। मला असं वाटतं सध्याच्या पिरियडमध्ये जर रामबाण उपाय काही जर असेल, या सगळ्या पॅन्डेमिकला खऱ्या अर्थाने आपल्याला लवकर काही कंट्रोल निर्माण करायचा असेल तर आपल्यामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण करणं, इम्युनिटी वाढवणं म्हणजेच अँटीबॉडीज तयार करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण लसीकरणाचा मार्ग हा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे। लसीकरण मोफत आहे, लसीकरण सुरक्षित आहे आणि लसीकरण तुमच्या घराच्या जवळ आहे। त्यामुळं शहरामध्ये सुद्धा मोठ्या पद्धतीनं टीम्स केल्यात, ग्रामीणमध्ये टीम्स केल्यात,
ज्यामध्ये आशा वर्कर असेल, ज्यामध्ये अंगणवाडी कार्यकर्ते आणि मदतनीस असेल आणि ज्यामध्ये ग्रामपंचायतचा ग्रामसेवक आणि तलाठी असेल, या 4 लोकांची टीम करून गावागावातून आणि वॉर्डातून जो तुमचा सॅनिटरी इन्स्पेक्टर असतो त्याच्या नेतृत्वाखाली या सगळ्या 45 वर्षाच्या वरिष्ठ लोकांना त्यांनी घेऊन येऊन लसीकरण करून घ्यावं असं त्यांच्यावर बंधनकारक केलेलं आहे आणि त्यामुळं मोबिलायझेशन फास्ट होत आहे. आता प्रश्न आहे की लस मिळत नाही आहे आणि म्हणून काल रात्री मी फार पोटतिडकीनं विनंती केली की आम्हाला लस द्या, कोविशिल्ड द्या, खास करून आम्हाला कोवॅक्सिन द्या, कारण कोवॅक्सिनची डिमांड अधिक लोकांची वाढलेली आहे. मग भारत सरकारचं कोवॅक्सिन त्यांनी का देऊ नये हा सुद्धा मी महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आग्रहपूर्वक मांडलेला आहे. जे काही असेल लस पुरवलं तर आमचा एक महत्त्वाचा प्रश्न सुटेल. दुसरी मागणी लसीच्या संदर्भातच अशी केली की आज जर आपण बघितलं सगळ्यात जास्त इन्फेक्ट होणारं जर एज पॉप्युलेशन बघितलं, सगळ्यात जास्त फिरणारा वर्ग कुठला आहे तर वय वर्ष 20 ते 25 पासून तर 40 पर्यंत. या 20 ते 40 वर्षाच्या वयोगटात सगळ्यात जास्त आपल्याला त्या ठिकाणी इन्फेक्ट झालेले लोक दिसतील आणि म्हणून या वयोगटाला जर आपल्याला खरंच इन्फेक्शन लवकर कमी करायचं असेल तर जसं 45 ते 60 पर्यंतचं आता जे काही उघडं केलेलं आहे किंवा खुलं केलेलं आहे त्यांनी, त्या पद्धतीनं लवकरच हा निर्णय घेणं गरजेचं आहे की 20च्या ऑनवर्ड्स किंवा आता आपण जसं म्हणतो 18च्या पुढे सगळ्यांना युनिव्हर्सल लसीकरण करून घेतलं पाहिजे. ती काळाची मागणी आहे आणि इतर राज्यात उशिरा करा, पण महाराष्ट्रामध्ये आज ज्या पद्धतीनं 50,000च्या वर संख्या वाढतीये त्यासाठी आमच्या तरुण मुलांना मुलींना आता आम्हाला सुरक्षित करण्यासाठी सुद्धा हे सगळं लसीकरण लवकर करून द्या अशी सुद्धा आग्रहाची मागणी मी या निमित्ताने केलेली आहे. हा वॅक्सिनेशनच्या संदर्भात मी जवळजवळ 15 मिनिटं मी त्यांना बोलत होतो. नंतर दुसरा मुद्दा त्यांना जो सांगितला तो म्हणजे आज महाराष्ट्रभरामध्ये ऑक्सिजनच्या दृष्टिकोनातून आमची मागणी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये साधारण 1200 मेट्रिक टन दररोज ऑक्सिजन तयार होतं, त्यापैकी 700 मेट्रिक टन दररोज कन्झम्पशन आहे. 80% आम्ही मेडिकल ऑक्सिजन सांगितलं आहे आणि 20% आम्ही इंडस्ट्रीयल ऑक्सिजन सांगितलं आहे. परंतु त्यावर सुद्धा नियंत्रण आम्ही FDA माध्यमातून ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण ऑक्सिजन वाढत चाललंय कारण संख्या वाढत चालली आणि म्हणून आम्हाला आजूबाजूच्या जवळच्या राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा केला पाहिजे अशी आग्रहाची भूमिका मागणी मी माननीय हर्षवर्धनजींना केलेली आहे, जी त्यांनी गांभीर्याने नोंदवलेली आहे आणि करतो म्हणून सांगितलेलं आहे. नंबर 3, रेमडेसिवीर, जे दररोज 50,000 रेमडेसिवीरचे इंजेक्शन्स आपल्याला मिळतात, परंतु 50च्या 50,000 दररोज कंझ्युम होत आहे. यामध्ये 2 गोष्टींची आवश्यकता आहे. एक म्हणजे जे प्रायव्हेट स्टॉकिस्ट असतात त्या लोकांनी स्टॉक करून कुठेतरी ब्लॅक मार्केटिंग करू नये, यावर ड्रग कंट्रोल इंडिया म्हणजे केंद्र सरकारची ही एक महत्त्वाची संस्था आहे, त्यांनी सुद्धा लक्ष ठेवण्याची गरज आहे. जरूर आपल्या राज्याचं जे फूड अँड ड्रग डिपार्टमेंट आहे त्यांनी सुद्धा या कामावर लक्ष ठेवण्याची गरज आहे आणि मी स्वतः सातत्याने व्हिडिओज करून पाठवलेत. आजही माझ्या या PCच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की सर्व प्रायव्हेट डॉक्टर्सनी रेमडेसिवीरचा यूज हा ट्रीटमेंट प्रोटोकॉल जो 23 मार्चला आपल्या टास्क कमिटीनं जे काही निर्गमित करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये विगतवारी केलेली आहे की ABCDE अशा 5 पद्धतीचे रुग्ण असू शकतात, तर A, B आणि C ला रेमडेसिवीर वापरू नये अशा परिस्थितीत सांगितलेलं असताना सुद्धा कदाचित गव्हर्नमेंटचे डॉक्टर्स पाळतायत पण प्रायव्हेटच्या डॉक्टर्सवर कंट्रोल नाही आहे आणि म्हणून मी या निमित्ताने प्रायव्हेटच्या डॉक्टर्सला सांगेल, IMA ला सांगेल की अशा पद्धतीनं इररॅशनल वापर रेमडेसिवीरचा करू नका, रॅशनली वापर करा, जे सांगितलंय त्या पद्धतीनं करा. विनाकारण तुमचे बिल वाढावे म्हणून तुम्ही अशा पद्धतीचं लोकांना रेमडेसिवीर देण्याचं विनाकारण प्रकार करू नका.
काही अनेक गोष्टी आहेत की ज्याची चाचणी करू नये. आता डी डायमर असेल, IL-6 असेल, फेरिटीन असेल, हे A, B आणि C साठी फार आवश्यक नाही, तरीसुद्धा त्या बाबतीतसुद्धा चाचण्या करायला लावतात आणि पेशंटला विनाकारणचा खर्च येतो. कारण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये या संदर्भातल्या बाबी अंतर्भूत नसल्यामुळे पेशंटला हे पैसे भरावे लागतात. आमची काळजी आहे की पेशंटला पैसे लागू नये. रेमडेसिवीरच्या बाबतीत काही ठिकाणी आता कमी पडत असल्यामुळं हा नैसर्गिक नियम आहे की रेमडेसिवीरचा भाव हा 4,000, 4,500, 3,500 असा करण्यात येतो. वास्तविक रेमडेसिवीर हे 1,100 रुपयाच्या पुढे विकू नये. 1,100 ते 1,400 तुमचं ट्रान्सपोर्ट अन्य काही गोष्टी पकडल्या तरीसुद्धा 1,400च्या वर विकू नये असं असोसिएशनला एकत्र करून जिल्ह्यामध्ये आपण ठरवलं. पण दुर्दैवाने ते पालन करण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचं मला मनापासूनचं दुःख आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी डॉक्टर शिंदेंच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी गठीत केलेली आहे. त्या कमिटीचा 2 दिवसात रिपोर्ट येईल आणि तो रिपोर्ट आल्यानंतर जी प्राईस फिक्स होईल, साधारणपणे 1,100 ते 1,200, 1,400च्या रेंजमध्ये होईल, ती कॅपिंग राहील. आणि ज्या पद्धतीनं इपिडेमिक डिझीज ॲक्ट आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट यांच्या ज्या तरतुदी आहेत, त्या तरतुदीच्या अनुषंगाने हे जर कॅपिंग आज आपण डिक्लेअर केलं, नोटिफिकेशन केलं, तर त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर अतिशय कठोर कारवाई केली जाऊ शकते. आणि म्हणून माझं सगळ्या स्टॉकिस्टला विनंती आहे, फार्मसिस्टला विनंती आहे की एपिडेमिक आहे, महामारी आहे, लोक त्रस्त आहेत, लोकां भयभीत आहेत आणि अशा परिस्थितीत आपण नफेखोरीच्या भानगडीत पडू नका. फेअर नफा घ्या. तुम्ही नुकसानीत काम करा असं मी कधीही म्हणणार नाही, परंतु फेअर नफा घ्या आणि फेअर बिझनेस करा. अशा स्वरूपाची मात्र आग्रहपूर्वक मागणी मी एका मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातून जरूर आपल्याला या ठिकाणी करेल. त्यामुळं कालच्या VC मध्ये रेमडेसिवीर, ऑक्सिजन, वॅक्सिनेशन यावर बोलत असताना सगळ्यात महत्त्वाचं अलीकडच्या काळात असेही काही किस्से लक्षात येत आहेत की बऱ्याचदा होम आयसोलेशनमध्ये आहे. होम आयसोलेशनमध्ये अचानकच त्याची सास फुलतो किंवा दम लागतो आणि तो अत्यंत बॅड कंडिशनमध्ये हॉस्पिटलमध्ये येतो. आम्हाला एक शंका आहे की काही म्युटेशन आणि काही स्ट्रेन्स बदललेत का? जे आपण म्हणतो की काही साऊथ आफ्रिकेचा स्ट्रेन आहे, ब्राझीलचा स्ट्रेन आहे, UKचा स्ट्रेन आहे. तर या संबंधी जेवढे काही सॅम्पल्स आम्ही पाठवलेले आहेत NCDCला, त्यांना मी काल माननीय मंत्री महोदयांना सुद्धा सांगितलं, हर्षवर्धनजींना, की आम्ही काही टेक्निकल लोक नाही, आपल्याला याबाबत सांगावं लागेल की हा कुठला स्ट्रेन आहे, कुठल्या भागात, विदर्भात काही वेगळा आहे का, मराठवाड्यात वेगळा आहे का, मुंबईला काही वेगळा आहे का, पुण्याला काही वेगळा आहे का, ह्या सगळ्यांचे आम्ही सॅम्पल्स पाठवले. आणि त्यामुळे त्याबाबतची अथॉरिटी ही NCDC आहे, नॅशनल सेंटर फॉर डिझीज कंट्रोल. त्यांनी आपल्याला कळवलं पाहिजे. ही मागणी आमची फार जुनी आहे. मी काल पुन्हा एकदा रिमाइंड केलं की ह्या बाबतीतला आम्हाला कुठलाही पत्रव्यवहार झालेला नाही आणि त्यामुळं त्या अनुषंगाने काही प्रोटोकॉल बदलता येईल का ट्रीटमेंटचे, तेही आपल्याला ठरवता येण्यासारखे आहे. त्यामुळे अशा महत्त्वाच्या बाबी सांगत असताना हेही सांगितलं आम्ही की आता आम्ही एक अर्बन कमिशनरेट डेव्हलप केलेलं आहे. आज उद्यामध्ये अर्बन कमिशनरेटची जागा आम्ही ताबडतोबीनं भरतो आहोत. शहरामध्येच खऱ्या अर्थाने जास्त रुग्ण आहेत आणि त्यामुळं आमच्या शहरी भागांना सुद्धा NHMच्या माध्यमातून आपल्याला मॅनपॉवर सप्लाय करण्यासाठी NHMनी पैसे दिले पाहिजे. NRHMच्या ज्याला रुरल हेल्थ मिशनच्या माध्यमातून थोडेफार पैसे जरूर मिळतात, परंतु अर्बनला सुद्धा पैसे मिळावेत अशी सुद्धा मागणी केलेली आहे. आणि शेवटचा मुद्दा हा सांगितला की आपण दिलेले जे व्हेंटिलेटर्स आहेत त्याच्यात काही कंपन्या, 2-3 वेगवेगळ्या कंपन्या आहेत, पण ट्रिविटॉन नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीचं व्हेंटिलेटर आपल्याला या ठिकाणी ऑपरेशनल नाही, फंक्शनल नाही. त्यामुळं त्याचे टेक्निशियन्स, त्याचे इंजिनियर्स पाठवून आपण आमच्या लोकांना ट्रेनिंग देणं आवश्यक आहे. आमच्या काही ट्रेनर्सला ट्रेन करा आणि आमचे ट्रेनर्स नंतर खाली ट्रेन करतील, परंतु व्हेंटिलेटर आहे आणि ते आयडल लाईंग पडू नये हे मात्र योग्य होणार नाही. आणि त्या दृष्टीनं आम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. बेड्स आम्ही वाढवतो आहोत. आज मुंबईला आणि
त्याचबरोबर पुण्याला जरा अडचणीची विषय जरी असला तरी माझ्याजवळ संख्या आहे की साधारण प्रत्येक ठिकाणी बेड्स उपलब्ध आहेत, नाही असं नाही. थोडंसं अडचण नक्कीच होतीये, याबद्दल मी काही दुमत म्हणत नाही. परंतु ICUचे बेड 136 या ठिकाणी उपलब्ध आहेत. DCHCच्या संदर्भात जवळजवळ 4000 बेड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. ऑक्सिजन बेड्स 2267 मुंबईमध्ये उपलब्ध आहेत आणि व्हेंटिलेटर बेड 51 उपलब्ध आहेत. याचबरोबर पूर्व आणि पश्चिमला सुद्धा 2,000 बेड्स वाढवण्याच्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात बेड्स वाढवण्याच्या संदर्भातले निर्णय घेतले आणि ही वस्तुस्थिती आहे की हे निर्णय घेतल्यामुळं खूप मोठ्या पद्धतीनं आधार मिळेल. BJमध्ये 300 बेड्स होते, आता 300 वरून 500 बेड्सवर करण्याचा निर्णय झाला आहे. त्याचं काम लगेच सुरू झालेलं आहे. दळवी 200 बेड्स वाढवत आहे. बाणेरमध्ये 50 वाढलेत. COEP म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या ठिकाणी 200 बेड्स त्या ठिकाणी वाढवण्याचा निर्णय घेऊन काम सुरू केलेलं आहे. आणि जेवढे काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा ICUचे आणि ऑक्सिजनचे मिळून 500 बेड्स वाढवले जात आहेत. त्यामुळं गरजेप्रमाणे बेड्स मोठ्या संख्येने वाढवण्याची व्यवस्था हे नुसतं पुणे आणि मुंबई पुरतंच नाही तर नाशिक असेल, नागपूर असेल त्या ठिकाणी केलं जातं आहे. मी निश्चित प्रकारे सांगेल की काही प्रमाणात अडचणी ऑक्सिजन रेमडेसिवीर सारख्याच्या आहेत, पण त्याच्यावर आपण केंद्र सरकारला सुद्धा विनंती करतोय. आपण सुद्धा सारखं या कंपनीला बोलतोय. ऑक्सिजनचं प्रमाण गरज पडली तर इंडस्ट्रीला 0 करून टाकूया. गरज पडली तर जेवढे मोठे ऑक्सिजन कंझ्युम करणारे जे स्टीलचे प्लांट्स आहेत त्याला आपण बंद ठेवूया, परंतु ऑक्सिजन कमी पडू द्यायचं नाही. ज्या ऑक्सिजन रिफिलिंग सेंटर आहेत तिथे आता कडक मॉनिटरिंगची गरज आहे, कारण तिथून रिफिलिंगमधून बरेच लोक इंडस्ट्रीला ऑक्सिजन घेऊन जातात. अशी प्रकार होऊ नये हे कलेक्टर्सला सांगितलंय, कमिशनर्सला सांगितलंय. मला वाटतं या सगळ्या गोष्टी आता शेवटी एन्फोर्समेंटच्या आहेत, कार्यवाही करण्याच्या आहेत, त्याचबरोबर चांगल्या पद्धतीनं मॉनिटरिंग करण्याच्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी निश्चित प्रकारे बघितल्या तर आपल्याला कंट्रोल येऊ शकेल. मला आनंद आहे एका गोष्टीचा की अमरावती असेल आणि त्या भागातले काही जिल्हे असतील जिथं खूप पीक आलं होतं, यवतमाळ वगैरे, ते आता संख्या कमी होतानीचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळं कुठल्याही इपिडेमिकचं एक पीक असतं आणि नंतर हळूहळू ते कमी होऊन फ्लॅट होतं. त्यामुळे हा दुसरा सर्ज जो आलाय त्याचा पीकवर आता आपण आहोत, कारण 57,000 सध्या दररोज या ठिकाणी होतोय आणि 5% 4%चा ग्रोथ रेट आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. 25% पॉझिटिव्हिटी महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यामुळं या सगळ्याच गोष्टींची चिंता निश्चित प्रकारे वाटते आहे. आणि म्हणून या सगळ्या दृष्टीनं आपल्याला जमेल तेवढ्या ताकदीनं माननीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, माननीय अजितदादा पवार साहेब असतील आणि मंत्रिमंडळातले सगळे सहकारी असतील, एकजुटीनं या कोरोनाविरुद्ध आम्ही लढण्याच्यासाठी जे म्हणून पावलं उचलायचे ते उचलतो आहोत. मला हे मान्य आहे. आपल्या माध्यमातूनच मला कळतंय अनेक जिल्हाधिकाऱ्यांची फोन येत आहेत. त्यामुळं काही ठिकाणी दुकानं बंद केल्याचा रोष निर्माण होतोय. जरूर पोटावर पाय दिल्याच्या दृष्टिकोनातूनच एक भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होतीये. पण शेवटी आपल्याला काही जीवही वाचवायचे आणि बेड्सही उपलब्ध झाले पाहिजे. हेही योग्य होणार नाही की बेड उपलब्ध नाही, ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर नाही म्हणून लोक मरत आहेत. अशी परिस्थिती येऊ नये या दृष्टिकोनातून सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळं थोडी कळ सोचली आणि जास्त दिवस नाही, काही जर का जे काही निर्बंध आम्ही लावलेले आहेत त्याच्यात काही प्रमाणात शिथिलता द्यायची असेल, काही प्रमाणात मुस्लिम बांधवांचे डेलिगेशन सुद्धा मला काल परवापासून सातत्याने भेटत आहेत, मुख्यमंत्र्यांनाही भेटत आहेत की बाबा आम्हाला आता रमजानचा महिना आहे आणि काही प्रमाणात आम्हाला काही सूट द्या. जे काही असेल त्या बाबतीत मंत्रिमंडळात एक जी कोर कमिटी आहे आणि आम्ही सगळेच जण हेल्थ डिपार्टमेंटची चर्चा करून काही प्रमाणात जर योग्य असेल तर आम्ही त्याबाबतचा जरूर विचार करू. एवढंच मी या निमित्ताने जी काही सध्याची परिस्थिती आहे ते या निमित्ताने मी सांगू इच्छितो. धन्यवाद. लसीचा पुरवठा साधारणतः किती शिल्लक आहे आपल्याकडे आणि आपली जी 4.5 लाख दिवसाला आपण लसीकरण करतोय केंद्राकडनं आता किती लस आपल्याला हवे, म्हणजे आकड्यामध्ये सांगितलं किती उपलब्ध आहे, किती हवी? आज लसीकरणाचा सध्याचा आकडा 14 लाख उपलब्ध आहेत. 14 लाख म्हणजे महाराष्ट्राचा 3 दिवसाचा खप आहे. कारण 5 लाखाच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही म्हटलं तर 3 दिवसामध्ये हा आकडा संपणार आणि महाराष्ट्राचं लसीकरण बंद होऊ शकेल.
आणि म्हणूनच माझं म्हणणं आहे दर आठवड्याला किमान 40 लाख लस पुरवठा केला पाहिजे. जर 40 लाख केला तर आम्ही 7 6 42 म्हणजे 7 दिवस 6 लाख 42 लाख पद्धतीनं आम्हाला लसीकरण उपलब्ध होईल. आणि मी गॅरंटीनी सांगतो की आज आम्ही 4.5 लाखापर्यंत 2 ते 3 दिवसामध्ये 6 लाख प्रतिदिन गेल्याशिवाय राहणार नाही. हे मी हेल्थ मिनिस्टर म्हणून तुम्हाला गॅरंटीनी सांगतो, कारण आम्ही त्या पद्धतीनं मोबिलाईज करण्याच्या दृष्टिकोनातूनची व्यवस्था नक्की करत आहोत. फर्स्ट मराठी तातडीने लस येणार का? 1-2 दिवसात? 3 दिवसाचा साठा आहे, केंद्र पाठवतंय लगेच उद्या परवामध्ये लस? मला वाटतं केंद्र सरकारचा कुठलाही असा न पाठवण्याचा विरोध आहे असं मी म्हणणार नाही. पाठवतायत, परंतु गती स्लो आहे. ज्या पद्धतीनं आव्हानात्मक बोललं जातं त्या पद्धतीनं केलं जात नाही, हे मात्र माझं नम्रपणे केंद्र सरकारला सांगणं आहे. आणि मी ते माननीय हर्षवर्धनजी ते अत्यंत सॉफ्ट स्पीकिंग, अत्यंत चांगले आणि मदत करणारेच मंत्री आहेत, परंतु मी त्यांना फार आग्रहपूर्वक सांगितलं की महाराष्ट्राकडे अधिक तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि आम्हाला 40 लाख प्रतिदिन आपल्याला लसीकरण करण्यासाठीचे लस दिली पाहिजे. लसीची मागणी नोंदवलीच गेली नाही असा आक्षेप राज्य सरकारवर घेतला जातोय भाजपकडून. बिलकुल चुकीचं आहे. मी पुन्हा सांगेल की आजच्या आज केलेली मागणी मी प्रेसला आणि मीडियाला सुद्धा दाखवेल. आज आमच्या अनेक सेंटर्सवर लस उपलब्ध नाही म्हणून लस बंद आहे. काल मला सांगलीवरून जयंत पाटलांचा फोन आला, आमचे जे इरिगेशन मिनिस्टर आहेत. मी ताबडतोबीनं आमचे ND पाटील, जे DN पाटील, आमचे जे नोडल ऑफिसर आहेत त्यांना सांगून तिकडं लस पाठवली. अनेक ठिकाणी लस नाही आहे. त्या लसीच्या बाबतीत आम्हाला सारखा प्रत्येक जिल्ह्यात फोन करावा लागतो. आरोग्यमंत्री म्हणून मला वाटतं पॉलिसी मेकिंगमध्ये राहण्यापेक्षा, धोरणं बनवण्यापेक्षा वैयक्तिक फायर फायटिंगमध्ये आम्हाला खूप वेळ जातो. इकडं लस नाही, तिकडं ऑक्सिजन नाही, तिकडं रेमडेसिवीर नाही. मला वाटतं की या गोष्टींपेक्षा पॉलिसी मेकिंग फार महत्त्वाचं आहे, धोरणं बनवणं फार महत्त्वाचं आहे आणि पटकन त्या धोरणाची अंमलबजावणी व्यवस्थित करणं जास्त महत्त्वाचं आहे. केंद्र सरकार तुम्हाला सांगते की कडक निर्बंध लावा आणि या ठिकाणी भाजपचे आमदार असे आहेत की व्यापाऱ्यांना घेऊन दुकानं उघडा अशी मागणी करतात. मला वाटतं पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये कुणीच राजकारण करू नये असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे. आम्ही आवाहन केलेलं आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करत सर्वांनी मदत करा, सर्वांनी सहकार्य करा, भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करा असं त्यांनी स्वतः म्हटलंय. असं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय आणि कानाने ऐकलंय. त्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी करत असताना काय आम्ही करू इच्छितो या बाबतीतलं सर्व समाज घटकांना आणि अगदी विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा फोन वैयक्तिक मुख्यमंत्र्यांनी करून या सगळ्या बाबी सांगितल्या, त्यांना विश्वासात घेतलं, आम्ही काय करणार आहे हे सांगितलं. त्यामुळे मला वाटतं की जरूर थोडं आपल्याला यामुळे लोकांचा रोष आहे, परंतु लोकांना समजून सांगणं ही सुद्धा तेवढीच गरजेची गोष्ट आहे. आणि अगदीच काही समजा घाई गडबडीने समजा 1-2 गोष्टी काही आवश्यक असतील शिथिल करण्याच्या, तर त्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर निश्चित प्रकारे शिथिल करण्याबाबतचे सुद्धा योग्य ते निर्णय घेतले जातील. लॉकडाऊन संदर्भात भाजपचं असं म्हणणं आहे की फक्त आधी आम्हाला 2 दिवसांचं लॉकडाऊन सांगितलं जातं आणि कालपासून सरसकट पोलिसांच्या साहाय्याने दुकानं बंद केली जातात. लॉकडाऊन नाहीच आहे. लॉकडाऊन हे फक्त सॅटर्डे संडे आहे. बाकी सगळीकडं निर्बंध आहेत, निर्बंध कडक केलेले आहेत. लॉकडाऊन हा शब्द वापरू नये. ब्रेक द चेन हा शब्द खऱ्या अर्थाने आहे आणि त्या अनुषंगाने आपली सर्व कार्यवाही झालेली आहे. आज आपण मुंबईत जर बघितलं, ट्रान्सपोर्टेशन फ्रीली चालू आहे. त्या ठिकाणी सगळ्या ज्या काही निर्बंधाच्या अनुषंगानेच्या ज्या काही गोष्टी ज्या करायच्या आणि ज्या नाही करायच्या त्या व्यवस्थितपणे खऱ्या अर्थाने सुरू आहेत. आणि म्हणून मला तर असं म्हणायचं की कुठेही लॉकडाऊन हा शब्द वापरून माध्यमांनी सुद्धा काही हे करू नये. मला माध्यमांना एक विनंती करायची आहे की जितकं जमेल तेवढं, माझी नम्रतेची विनंती आहे की जेवढं जमेल तेवढं लोकांना आश्वासक करा, लोकांना धीर द्या. लोक पॅनिक आहेत. माझं 2 अतिशय आग्रहपूर्वक म्हणणं आहे. मी हे सगळा अभ्यास केल्यानंतर 2च गोष्टी सांगेल. एक, लोकांनी अंगावर दुखणे काढू नये. थोडाही सिम्पटम असेल तर पटकन टेस्टिंग करणं हाच सध्याच्या पॅन्डेमिकचा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. जर 4-5 दिवस जरी तुम्ही अंगावर दुखणे काढले म्हणजेच तुम्हाला ताप येतोय, सर्दी खोकला आहे आणि तुम्ही काही बघितलं नाही, 5व्या 6व्या दिवशी तुम्हाला हायपॉक्सिया होणार.
डायरेक्ट तुमचं 95वरचं हे 90वर येणार किंवा 85वर येणार आणि मग तुम्हाला ऑक्सिजनही लागेल आणि मग जर जास्त फायब्रोसिस झालं तर मग गरज पडली तर इन्व्हेजिव्ह म्हणजे व्हेंटिलेशनवर सुद्धा जावं लागेल. मला वाटतं ही परिस्थिती येऊ द्यायची नसेल तर अर्ली डिटेक्शन आणि लवकर प्रेझेंटेशन करणं म्हणजे स्वतःला लवकर हॉस्पिटलमध्ये आणणं, ट्रीटमेंट लवकर सुरू करणं ही गरजेची बाब आहे. त्या दृष्टीनं माझी पहिली विनंती. आणि दुसरी, जे टार्गेट आपण आता स्वीकारले, जे आव्हान आपण स्वीकारले की 6 लाख आपल्याला रोज करायचे, त्या आव्हान स्वीकारलेलं असेल तर लोकांनी तेवढाच प्रतिसाद देणं आवश्यक आहे. गावागावातून सगळ्यांनी न घाबरता, न त्याच्या बाबतीतला साईड इफेक्ट्स वगैरे काहीही नाही आहेत. त्यामुळं बऱ्याच लोकांना गैरसमज असतात, काही लोक चुकीचे गैरसमज करतात, सोशल मीडियामधून काही लोक चुकीच्या गोष्टी सांगतात, काही समाजाच्या बाबतीत सुद्धा लोक काही गोष्टी चुकीच्या पसरवतात. असा कुठलाही प्रकार नाही. मी मुस्लिम बांधवांना जे काही गैरसमज होते त्यांनाही बऱ्याचदा समजून सांगितलं आहे. तेही आता त्यांचे मौलाना असतील, काही महत्त्वाचे लीडर्स असतील, काल अबू आझमी आले होते, काही मुस्लिम आमदार आले होते, त्यांनाही सांगितलं की आपण आपल्या स्तरावर सगळ्यांना सांगा वॅक्सिनेशन करून घ्या म्हणून. आणि त्यामुळं त्यांच्याच एक आपण म्हणूया की मुस्लिम समाजामध्ये वॅक्सिनेशनचा रेट जरा कमी आहे, तो वाढला पाहिजे असा सुद्धा आग्रहपूर्वक मी या निमित्ताने विनंती केलेली आहे आणि त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. एक शेवटचा प्रश्न, बीडमध्ये एकाच जे अंत्यसंस्कार आहे, अंत्यसंस्कार करताना एकाच स्तरावर जवळपास 8 ते 10 प्रेत होते. बऱ्याच ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की अंत्यसंस्काराला जागा सुद्धा मिळत नाही. मला वाटतं त्या नगरपालिका आणि महानगरपालिकेने ह्या सगळ्या गोष्टी तातडीनं केल्या पाहिजेत. अति तातडीनं. मी तर असं म्हणेल, महानगरपालिका ज्या अ वर्ग असतील आणि ज्या महानगरपालिकापेक्षा नगरपालिका अ वर्ग असतील आणि आता महानगरपालिकेमध्ये तर कंपल्सरी जी काही शवदाहिनी आहे ती इलेक्ट्रिकलची असायला हवी, जेणेकरून लवकर या सगळ्या गोष्टी होतील. आणि आपण सुद्धा काही वेगळ्या आपल्या भावनिक विषय असतात की त्या गोष्टी सोडून जर आपण इलेक्ट्रिकल दाहिनीवर आपण ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या, तंत्रज्ञानाचा वापर केला तर हे काम लवकर होईल असं सुद्धा मला या निमित्ताने सांगायचं आहे. त्याला उत्तर अशा स्वरूपाने असेल की इलेक्ट्रिकल दाहिनींच्या ऑर्डर्स प्रत्येक नगरपालिकेने जे अ वर्ग आहेत त्यांनी तरी दिलं पाहिजे. आणि महानगरपालिकेत धुळ्यामध्ये मी काल होतो, महानगरपालिका धुळ्यामध्ये सुद्धा दुर्दैवाने इलेक्ट्रिकल दाहिनी नाही आहे. आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत या सगळ्या गोष्टी नवीन काळानुरूप आपण चाललो पाहिजे, काळाच्या गतीनं आपण चाललो पाहिजे अशी सुद्धा आग्रहाची विनंती. सर, 15 ऑक्सिजन प्लांट आपण उभारणार होतो, 15 ऑक्सिजन प्लांट आपण उभारणार होतो पालघर आणि मुंबईच्या आजूबाजूच्या बाजूला. तर त्या 15 ऑक्सिजन प्लांट नेमकं झालंय काय? त्या ठिकाणाहून आपल्याला अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकेल का? आता ऑक्सिजनच्या संदर्भात खूप नवीन तंत्रज्ञान आलेले आहेत की आता आपण जे काही हवेतला ऑक्सिजन आहे ते ॲब्झॉर्ब करून ते ॲब्झॉर्ब केलेलं ऑक्सिजन आपल्याला देता येऊ शकतं. त्यामुळं कुठेतरी ऑक्सिजन ॲक्च्युली प्रोड्यूस करण्याची आणि लिक्विड ऑक्सिजन कॉम्प्रेस करून सप्लाय करण्याचा जो काही सध्याची कार्यपद्धत आहे त्यामध्ये सुद्धा बदल निश्चित प्रकारे होऊ शकतो. अशी टेक्नॉलॉजी मी काल परवासुद्धा बघितलेली आहे. नवीन तंत्रज्ञान येतं आहे, त्याचा अवलंब आपण करण्याची आवश्यकता आहे. मी आज त्या संदर्भात सुद्धा बैठक घेतो आहे. आपल्याला खऱ्या अर्थाने फूड अँड ड्रग डिपार्टमेंटचं ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या संदर्भातले महत्त्वाचे विषय असतात, सप्लाय त्यांनी जास्त करून बघायचा असतो. पण डॉक्टर शिंगणे साहेब आणि आम्ही एकत्र मिळून या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने बैठका घेऊन या सगळ्या गोष्टी सुरळीत कशा होतील या गोष्टी बघितल्या जातील. जे प्लॅन्ट पालघर आणि मुंबईच्या आजूबाजूला होण्याची आवश्यकता आहे त्याला सुद्धा कशी गती देता येऊ शकेल त्या बाबतीतल्या सुद्धा सगळ्या अडचणी आम्ही दूर करू. त्यांची सुद्धा आज प्रशासनाच्या दृष्टिकोनातूनची बैठक घेऊ. आज त्याच अनुषंगाने जिथे आपल्याला काही बॉटलनेक्स असतील त्या गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. मराठी फिनिश. दीनानाथ मंगेशकर एक अत्यंत नामांकित हॉस्पिटल आहे. तिथे अत्यंत स्पेशलिस्ट मोठ्या संख्येने आहेत. लोकांना विश्वास त्या ठिकाणी अधिक वाटतो म्हणून तिथं गर्दी अधिक होणं साहजिक आहे. परंतु मला वाटतं एकाच हॉस्पिटलवर अवलंबून न राहता ट्रीटमेंट प्रोटोकॉल सारखाच आहे. तुम्ही दीनानाथ मंगेशकरला जा, नाहीतर कुठं ससूनला जा, नाहीतर कुठं तुमच्या रुबीला जा किंवा जहांगीरला जा, नाहीतर अन्य कुठल्याही छोट्या क्लिनिकला जा. प्रश्न आहे की ट्रीटमेंट प्रोटोकॉल सारखा आहे.
डॉक्टरला एकदा ट्रीटमेंट प्रोटोकॉल नीट समजला असेल तर हाच ट्रीटमेंट प्रोटोकॉल सगळीकडे वापरला जातो. कुठलाही नवीन विषय त्याच्यात असू नये म्हणून माझी महाराष्ट्राच्या जनतेलाही विश्वासाने एवढंच सांगायचं आहे की बाबांनो, ट्रीटमेंट प्रोटोकॉल सारखा असल्यामुळे सगळ्यांनीच अगदी मोठ्या आणि खूपच स्पेशलिस्ट असलेल्या दवाखान्यात जाऊ नका. काही जे माइल्ड स्वरूपाचे आणि मॉडरेट स्वरूपाचे जे रुग्ण असतील त्यांना जर CCC केंद्राची आवश्यकता आहे तर त्यांनी CCC केंद्रातच राहावं. त्यांनी कृपया ऑक्सिजन बेड्स आणि ICU बेड्स अजिबात ऑक्युपाय करू नये, कारण अशाने आपण दुसऱ्यांना अधिक त्यामुळे त्रास देतो आहोत आणि दुसऱ्यांचा जीव घेतो आहोत अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत सगळ्यांनी त्या बाबतीतला संयम ठेवून काम करावं अशी नम्रतेची विनंती आहे. सर अबाउट हिंदी हिंदी शुरू कर सकते हैं. बेड हिंदी. क्राइसिस की जो स्थिति है महाराष्ट्र में, चाहे पुणे हो, एक भी वेंटिलेटर बेड नहीं बचा है. मुंबई में कल तक सिर्फ 5% वेंटिलेटर बेड बचे थे. नागपुर में सिर्फ 3 बचे थे. तो प्लान ऑफ एक्शन क्या है सर? नंबर ऑफ बेड्स बढ़ाए जा रहे हैं लेकिन केसेस भी उतने ही बढ़ रहे हैं. तो डू वी मतलब क्या हमारे पास कोई लॉन्ग टर्म प्लान ऑफ एक्शन है बेड अवेलेबिलिटी के क्राइसिस को रिजॉल्व करने के लिए? नहीं, बेड्स बढ़ाने की सूचनाएं सभी प्रशासन को दी गई है और बड़े पैमाने पर मुंबई में वेस्ट एंड ईस्टर्न दोनों इसमें 2,000 बेड्स बढ़ाने का निर्णय हुआ है. उसका इम्प्लीमेंटेशन एकदम ज़बरदस्त तरीके से फास्टली उसको इम्प्लीमेंट किया जा रहा है. पूना में भी कई हॉस्पिटल्स है कि जिसमें बेड्स बढ़ाए जा रहे हैं. प्राइवेट हॉस्पिटल में 500 बेड्स बढ़ाए जा रहे हैं. ससून में कुछ 300 बेड्स बढ़ाए जा रहे हैं. अन्य कई हॉस्पिटल्स है जो बेड्स बढ़ा रहे हैं. तो मुझे लगता है कि जैसा कि अभी पूना में बानेर में 50 है, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पूना में 200 बेड्स बढ़ा रहे हैं, जंबो फैसिलिटीज़ 650 कर रहे हैं. ऐसा बीजे जो हमारा ससून है वहाँ पर 300 बेड थे, वहाँ पर हम 500 बेड्स कर रहे हैं. तो बेड्स की जो संख्या है वो बढ़ा रहे हैं, लेकिन सिर्फ बेड्स बढ़ाने से नहीं होगा. उसमें स्ट्रिक्टली एडमिशन टू हॉस्पिटल, ये जो सबसे अहम मुद्दा है, ये बहुत ज़रूरी है कि वो सेंट्रलाइज होना ज़रूरी है. मैं तो ये कहूँगा कि मुंबई का जो पैटर्न है वो मुंबई का पैटर्न पूरे महाराष्ट्र में इम्प्लीमेंट होना चाहिए. यहाँ पर जो सेंट्रल एडमिशन प्रोसीजर है वो सबसे बेहतरीन प्रोसीजर है, क्योंकि पूरे सैंपल्स के रिपोर्ट्स सेंट्रली इकट्ठा आते हैं और वहाँ से फिर हर वार्ड में जाते हैं और जो जिसके लिए जो बेड चाहिए वो बेड महानगर पालिका अलॉट करती है. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. यामध्ये रेमडेसिवीरची साठेबाजी होणार नाही याकडे लक्ष देणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. तर स्ट्रेन बदलण्याची शक्यता देखील राजेश टोपे यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर तरुणांचं लसीकरण करावं अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे. रुग्णवाढीचा वेग हा चिंताजनक असल्याचं त्यांनी सांगितलंय. योग्य उपाययोजना सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. तर केंद्रातून लसींचा तुटवडा होत असल्याचं देखील आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. राज्यात 14 लाख लसींचे डोस सध्या शिल्लक असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तर हे शिल्लक लसीचे डोस हे 3 दिवसच पुरणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारनं पुरवठा केला नाही तर लसीकरणात अडसर येणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान आठवड्याला राज्यात 40 लाख डोस मिळावेत अशी मागणी देखील राजेश टोपे यांच्याकडून करण्यात आली आहे.